शिंदे साहेब जे रिटायर्ड जज आहेत त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत। आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी शोधतो। मोठ्या संख्येमध्ये लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत, आढळत आहेत। त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। कारण उद्या 17 तारखेला त्यांची बैठक आहे। 24 तारखेचा त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं, पण जरांगे पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे। त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा चाललेली आहे। तर परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरे त्या ठिकाणी देणार आहेत। पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे। थोडंसं वेळ काळ, कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे। कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, तिथे आपली पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत। सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे। कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये की पुन्हा राहिलं आणि कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहेत। पण तो निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळी एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं। आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे। शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल। ते जरांगे पाटील साहेब सांगतील या ठिकाणी। पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही। जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे, निश्चित मिळणार आहे। आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी भिडलेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की ज्यांनी कोणी मागितले नसतील त्यांच्या सुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत। आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं ते निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, ते त्यांना मिळणार आहे। तुम्ही 24 तारखेला त्यांनी आंदोलन करू नये अशा पद्धतीची विनंती केली, थोडं शांतीने सबुरीने घ्यावं। बरोबर आहे। आता मागच्या वेळेला बीडला किंवा 2-3 ठिकाणी जे आमदाराच्या घरावर हल्ले झालेत, कसं आहे मग याचा फायदा कुणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा। नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलन बदनाम होते। यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाज बांधव एकवटलेले आहेत, इतक्या शांततेत आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, तिकडे जीवहानी झाली, मग आंदोलन हे भरकटतं, ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे। आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात, सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात, किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे। आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कुठेतरी मग अजून वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न करेल, म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती। भाऊ, तुम्ही बोलताना म्हटलं की 2 ऑप्शन सरकारकडे आहेत, नेमकं काय ऑप्शन असेल? नाही, मी जरांगे पाटील साहेबांशी बोललेलो आहे। त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाइज चाललेली आहे, दररोज काम चाललं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, तेही त्या ठिकाणी चाललेलं आहे। आणि दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर नेमलेला आहे, बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत, ज्या कोर्टाने निदर्शनास आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे। आणि मला वाटतं दोघींपैकी कुठेतरी निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे। 24चा आग्रह सोडावा असं काय पाटील काय म्हणतात?
आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये. ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तुम्हाला एक तक्रार केली त्यांनी भुजबळांची, बरंच काही सांगितलं, मी ऐकत होतो. काय तुम्ही त्यांना सांगणार, निरोप देणार वर? नाही, मी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्याच्याशी बोलले, देवेंद्रजी त्याच्याशी बोललेत, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं ते खरं आहे कुठेतरी. मी जरांगे साहेबांना तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून थांबवा, दोन्हीकडून थांबलं पाहिजे, मग शब्दाने शब्द निघतो, आरेधिकार निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगितलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. शेवटी आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे, पण हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. भुजबळ साहेबांना आम्ही निश्चित या संदर्भात विनंती करू. आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली मी सांगेल आपल्याला, आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पत्रामध्ये हे सगळं आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे हे आपल्याला पाडून घ्यायचं आहे. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तर प्रत्यक्ष आहे तुमचं म्हणणं. निश्चित करावी लागेल, कारण ते टिकदार द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, आता नवीन अध्यक्ष मी त्याच्यामध्ये नेमलेत, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे, 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी, त्या तर दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत, ते आता मी इथे बोलू इच्छित नाही, पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे, जोरात सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर नाही, की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल, पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदरात पडणार. म्हणून आमची त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं, आपण स्वतः ते बघतात. थैंक यू सर हिंदी में बता दीजिए खाली शॉर्ट में कि क्या चर्चा हुई और क्या 24 तारीख की डेट पे डेडलाइन दी है? जरांगे पाटिल जी से मैं यहाँ पर मिलने आया था, मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमरे साहब भी है. 17 तारीख कल उनके कुछ उनके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था. लेकिन खुद जरांगे पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है. रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी कुंभी समाज की वो देख रहे हैं. भारी संख्या में हमको वो भी मिली है, बड़ी संख्या में, लाखों की संख्या में हमें वो भी मिली है. इसलिए उन्होंने भी समाधान व्यक्त किया है कि भाई आप सरकार काम कर रही है, वो स्पीड में काम कर रही है, अच्छी गति उसमें है और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है लेकिन वो टिकने वाला देना है, मतलब परमानेंट देना है. ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया. ये हमने इस बार नहीं चाहते, क्योंकि उस वक्त जो क्यूरीज निकली थी, जो उन्होंने बातें कही थी, जो खामियां उसमें थी, वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं. और मुझे शासन को पूरी मतलब हमें गारंटी है, अपेक्षा है कि बस इस वक्त ये जो आरक्षण है ये टिकने वाला, परमानेंट ये दिया जाएगा और इसमें कोई दो राय नहीं है. आप भी देख रहे हैं, सब समाज देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है. हो, सकाळपासून मुख्यमंत्री तुमच्या संपर्कात आहेत, नेमकं काय बोलणं चाललं होतं? कारण तुम्ही सकाळपासून नाही, आता बघा आमचं सगळं टीमवर्क आहे. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी माझं बोलणं सुरू होतं, माननीय देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं, माननीय अजितदादांशी माझं एकदा बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं टीमवर्क आहे. हे काही असं नाही की बाबा मी माझ्या मनाने आलो
का कोणीतरी एकटा जणांनी सांगितलं असं नाहीये. विषय खूप महत्वाचा आहे, विषय खूप मोठा आहे. आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी, सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावेत. उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत, बोलाचाली होते, कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे. म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो, बोंबडे साहेब या ठिकाणी भेटायला आलो, कारण एकदा चर्चेतून मार्ग निघत असतात. आपण चर्चाच केली नाही, भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मग मार्ग निघेल कसा? गेल्या वेळी मी 3-4 वेळा आपल्याकडे येऊन गेलो, तर त्या यासाठी झालं की मग चर्चा करत राहा. शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतंच. असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत? प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे, पण त्यावर चर्चा झाली पाहिजे, मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं मानणारा मी तरी आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा सीएम साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं, म्हटलं मी जाऊन येतो, बोंबडे साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना. बोललोच नाही आपण, मग ते म्हणते शासन आमच्याशी बोलतच नाही, आमचं अल्टिमेटम संपलाय, 24 तास झाले, चला मग आम्हाला काय करतात मी बघू. वाद त्यातून निर्माण होतात. पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे, त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मी मुद्दामून मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला. 24 की जो बात की जा रही है उसमें क्या आप आगे की डेट बढ़ा के हमने कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है, मतलब जिस गति से सरकार काम कर रही है, अब सब लोग देख रहे हैं, जरांगे पाटिल भी उसको देख रहे हैं, तो मुझे ऐसा लगता है सबको पता है बड़ी गति से, बड़ी स्पीड से सभी ऑफिसर्स अधिकारी जो है, सरकार भी है, सीएम डिप्टी सीएम भी है, और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं. थोड़ा देर लगी भी तो चलेगा, नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले, इनके हाथ में कुछ छोप दे कि भाई चलो आपको दे दिया आरक्षण या ये हो गया वो हो गया, और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया, इसको रिजेक्ट कर दिया, तो वापस समाज की भी दिशा भूल होगी, इनकी भी दिशा भूल होगी. हमको जो लास्ट टाइम 2.5 साल में सरकार ने गलती की, हमको वापस उसको दोहरानी नहीं है. और इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा, लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है. ये सरकार की भूमिका स्पष्ट आहे. किती वेळ हवाय सरकारला सर? किती वेळ हवाय सरकारला? आता आपण बघा, आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतोय, तपासण्या करतोय, सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय, यातून कुणबींची नोंद कुठे आहे आपण ते तपासतोय, त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे, त्याचा प्रश्न संपलेला आहे. पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे. म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे, ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन करून आता वेगळा बेंच त्या ठिकाणी बसेल. मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी राहिलेल्या आहेत की दाखवता आल्या नाही आम्हाला कोर्टामध्ये, त्यातून काहीतरी कोर्टाचं म्हणजे गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे. हा समाज, याच्यामध्ये डबेवाले पण आहेत, ऊस तोड कामगार पण आहेत, घरकाम करणारे आमच्या महिला पण आहेत, मजूर पण आहेत, अनेक लोक आहेत. एवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये. निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा आहे. पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचे तज्ज्ञ कमी पडले, सरकार कमी पडलं. मला त्यात राजकारण करायचं नाहीये, पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून निश्चित त्यालाही मोठं यश आपल्याला मिळेल. थोड़ा म्हणजे नक्की किती वेळ ते नाही कळत आहे आम्हाला. 15 दिन के अंदर आरक्षण देंगे, लेकिन 40 दिन दिए गए थे, लेकिन 40 दिन बीत जाते हैं और फिर डेट एक्सटेंड करके दी जाती है, लेकिन अब तक के मैंने बार बार यही कहा है, ये टेक्निकल इशू है. ऐसे नहीं कि बस सरकार ने 4 लाइन लिख के दे दिया कि चलो आपको आरक्षण दे दिया और वो मिल गया, ऐसे होने वाला है क्या? नहीं तो फिर 30-40 साल से क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे? क्यों हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, बार बार सब लोग, इतनी बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी, बहुत लोग आए गए, लेकिन हाथ में कुछ आया नहीं ना. तो हम यही चाहते हैं कि अभी ये टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें आरक्षण देना है. 15 दिन 20 दिन का सवाल नहीं है, इसके लिए तो 30-40 साल से झगड़े रहे सब लोग, समाज झगड़ रहा है, लेकिन हाथ में कुछ आया नहीं था. अभी मुझे ऐसे लगता है कि सरकार बहुत इस विषय पर गंभीर है. लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया था. बैड लक, अभी बार बार मुझे वही दोहराना पड़ रहा है कि हमें वो मिला नहीं, हम लोग टिका नहीं सके, हमारी सरकार उस वक्त की. ठीक है वो छोड़ दो, लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है, परमानेंट, कि इसमें सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, इस पर कोई इसको नकारेगा नहीं. इसलिए थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा, लेकिन हमको ये परमानेंट देना है. इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस कर रहे हैं. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. छगन भुजबल जी का जो मामला चल रहा वो बार बार
ओबीसी के मामले को उठा रहे हैं, तो इस मामले का आपकी क्या भूमिका है? नहीं, ठीक है, ओबीसी की मांग है, ओबीसी का मामला है, तो ओबीसी है, ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं, उनके ओबीसी के नेता है, वो उनकी बात रखेंगे, कहेंगे। लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत जहाँ तक टूटेगा इतना भी नहीं खींचना चाहिए। दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ, बात से बात बढ़ती है, फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे, कोई नहीं कर रहा है। लेकिन मैंने जरंगी पार्टी से भी कहा है, विभा साहब से भी हम कहेंगे कि भाई आप समाज को आरक्षण देना है। हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी के आरक्षण को धक्का न लगते हुए ओबीसी का कोई आरक्षण, देखो शिंदे साहब ने भी ये कहा है, इसमें देवेंद्र जी ने भी बार बार ये कहा है, और अजित दादा ने भी कहा है कि ओबीसी के आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए कुणबी समाज है, हमारा मराठा समाज है, उनको हम आरक्षण देंगे। अभी इसलिए मुझे ऐसे लगता है कि सबने संयम रखना चाहिए। हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे, कुछ उल्टा सुल्टा बोलेंगे, उसमें से और तनाव निर्माण हो रहा है, दो समाज में कोई तनाव निर्माण हो, आपसी कोई झगड़ा हो, इसलिए हम ये नहीं चाहते। इसलिए हम दोनों से भी विनती कर रहे हैं कि भाई थोड़ा दोनों संयम रखें। सर, शेवटचा प्रश्न विचारतोय, तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणाला न धक्का लावता मराठ्यांना आरक्षण देणार, तुमच्या बाजूला बसलेले जरांगे पाटील म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय। हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत। नाही, आमची ही भूमिकाच नाहीये की ओबीसीचं आरक्षण काढावं आणि मराठा समाज द्यावं। त्यांची मला वाटतं तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या, त्यांची भूमिका असेल। पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पद्धत पाडायचंच आहे, टाकायचंच आहे, पण आम्हाला ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण द्यायचं आहे। ओके, थँक्यू। यो मम्मी चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे। त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या कारणानं, मराठा समाज ओबीसीत असल्या कारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही, धक्का लागायचा काही संबंधच नाही। मराठा ओबीसी धक्का लागन कसं? त्यांनी वारंवार विनंती केली आहे 24 तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी, तुम्ही काय म्हणता यावर? नाही, ते आता ते समाजाचा विषय, त्यांना प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेलं नाही असं नाही। आम्ही कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही, त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे। आत्ताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाहीये, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे, आम्ही दिला नव्हता। मामा बरोबर हे 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या, आम्ही दिला, मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला। आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, कारण भरत्या ज्या आहेत, मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या चर्चेत सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष। ते भरत्या करू नयेत, आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करा, आमचं काय दुमत नाहीये त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकराचं वाटोळं व्हावं अशी आमची भूमिका नाही, त्यावर तर ये मात्र ती आहे। आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण मागं घेऊन म्हणला होता, त्या आणखी घेतलेल्या नाहीयेत, त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल, म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन। आणि आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते, ते पण केलेत, तर या पुढच्या काळात नोटिसा दिल्या, त्या थांबून चार्जशीट घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊन म्हणला होता, ते जर घेतले तर आणखीन पुढे जाता येईल। वेळ वाढवून द्यायची आहे का त्यांना, त्याबाबत तुमचं काय मत? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही। त्यांनी जर एकदा बहुनी कागद वाचला, कारण आणखी नाही 8-10 दिवस आहेत, थोडे दिवस नाहीत। आम्ही 17ला बैठक ठेवली, म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही, हा सरकारचा गैरसमज असून तर आमची विनंती, आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही। 17ला याच्यासाठी की मागं काही घटना अशा घडल्या की आमच्या संग बोलले पण झाल्या नाहीत भाऊ, त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी, पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय, काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो, म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा स्वरूपाचा आहे म्हणून। मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही, हे याच्यावरती मी ठाम आहे। फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ आहे, 24 डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकतं। जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे, त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही 24च्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागेल। पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती, मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती। वेळ वाढवून द्यायची तुमची तयारी आहे, सकारात्मकता आहे? मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही,
काहीच करू शकत नाही. पण मी तुम्हाला तेच सांगतोय पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार नाही. भाऊने ज्यावेळेस ते कागद वाचतील ते लिहिलेला, त्यावेळेस भाऊच्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही आणि नाही. पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊने विषय घेतला, तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी प्रश्न विचारण्याऐवजी की मराठा समाज त्यावेळेसही ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, नाही असं नाही. आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही, काहीच कारण नाही. पण एनटी व्हीजेंटी सारखं ते टिकलच का? कारण ते जाते 50% वर. हा मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न आहे, ते टिकलच का? पुन्हा पहिले पाड्या आमच्यावर मोजायची वेळी मराठा समाजावरती की ते आरक्षण टिकणार नाही, पुन्हा तोच घोळ होणार आहे. त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्यात, मराठा ओबीसी आरक्षणात आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या. सगळा मराठा आणि कुणबी एकच आहे. पण एकीकडे तुम्ही नोंदीबद्दल सरकारला शाबासकी सुद्धा देत आहेत आणि त्यांनी जे काम केलंय त्याबद्दल तुम्ही खुलेआम मोठ्या दिलाने सांगता की सरकार काम करते बसलेलं नाही. मग आणखी चांगलं वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास काय हरकत? सरकारवर विश्वास असाही बसलेला दिसतो. हे बघा, बसलोय असं नाही, खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजानं मला पण पहिल्यापासून सवय की आम्ही कधी खोटं बोलू ना. काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं. नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यावेळी, नाही केलं म्हणलं यांनी काम सरकारला बोललो सुद्धा आम्ही. आज सरकारनं काम केलंय, मराठा समाजालाही मान्य आहे की 54 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची भाकर किमान गेलेली. फक्त आता जे पुढचे काय शब्द आहेत ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं, याच्यासाठी सरकारनं 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतलेला आमच्याकडून. हे आमचं म्हणणं आहे. मग आता तुम्ही तो कागद भाऊने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्रीतून, आणखीन तुमच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत वेळ आहे, त्यानुसार करून टाका. काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही. तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही. तुम्ही समाधानी होताल, समाजही समाधानी होईल आणि समाजाला तीच अपेक्षा आहे. कारण समाजाला विचारल्याशिवाय मी काय करत नाही आणि करणार सुद्धा नाही. उद्याची बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे, काही अडचण नाहीये. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही आम्ही आरक्षण घ्यायला नाकारलेलं नाही, पण ते टिकणार आहे का हा मूळ मोठा प्रश्न आहे. कारण ते पुन्हा तिथंच येत आहे. त्यापेक्षा नोंदी मिळाल्यात, मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे द्या, सगळं क्लिअर होऊन जाते. ओबीसीला धक्का लागत नाही, कारण आम्हीच ओबीसी आहेत. तुम्ही म्हणताय समाजाला विचारल्याशिवाय करणार नाही, पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजाने नाकारणे तसंच केलेलं आहे. पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली, सरकारबद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय, तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजाशी का नाही बोलू शकत की आपल्याला कायमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि ही समजदारीची भूमिका असू शकते? चर्चा करतायत. नाही हे बघा, आम्ही समाज पुढे गेला नाही हे शब्द मी कधीच नाकारणार नाही. मीही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही. भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ म्हणतील आम्हाला वेळ द्या. वेळ देण्याची गरज पडणारच नाही. 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल. गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण देणार. तुम्ही त्यांच्यासमोर म्हणताय की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मग आता कसा तोडगा यावर? भाऊ बरोबर बोलले ना, ओबीसीला धक्का न लावता आम्हीच ओबीसी आहेत, आम्ही ओबीसीतच धक्का लागतच नाही. धक्का लागतच नाही, आम्हीच हे बघा, जे कुणबी आहेत ते ओबीसी आहेत, जे कुणबी आहेत ते माझ्या मतदारसंघात तुम्ही पाहिलं तर म्हणजे 1.5 लाख लोक आहेत, त्यापैकी 1,28,000 सगळे कुणबीच आहेत. मग त्या ठिकाणी ओबीसीला धक्का कुठे लागतोय? ज्याच्या नोंदी आहेत त्याला ओबीसी आहेतच ना. नोंदीच्या आधारावर कायदा करावा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी, अशी तुमची मागणी आहे? माझी मागणी नाही, सरकारने ती कागद वाचावा, सरकारनं तो कागद वाचावा. रूल तोच आहे, सरकारनं वाचावा. सरकारनंच लिहून दिलेलं आहे, सरकारनंच लिहिलेलं. आम्ही मंत्र्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. तुमची मूळ मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी समजा, ते साध्य होत नाही इथे बोलण्यात. होणार, त्यांनी भाऊनी चिठ्ठी वाचावी, लिहिलेला कागद वाचावा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार, मी पहिल्यापासून सांगतोय. फक्त चिठ्ठी वाचावी, वेळ देण्याची गरज पडणार नाही. आणि मराठ्यांनाही कुणी दिलं तरी त्यांना डोक्यावर घेऊन मराठ्यांना असणारे आमची भूमिका आरक्षणाची, आम्ही त्याच्यावरती ठाम आहे. पहिल्यापासून आजच नाही, ठाम आहेत. आम्ही सरसकटच घेणार, महाराष्ट्रालाच घेणार, मराठ्यांनाच सगळ्या घेणार.
आणि ओबीसीतूनच घेणार याच्यावरती आम्ही 100% ठाम आहेत, बदलणार नाहीत. शेवटी तुम्ही फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. शेवटी तुम्ही दोघं माईक बाजूला करून काहीतरी बोललात, त्याच्यात तुम्ही हसून म्हटलात की हे जमतंय. नेमकं काय झालं? काय बोललं? नवीन आयटम काढलाय. अहो ते किती लांब असं जमतंय किंवा हे जमतंय? किती लांब हाटीला तरी ते तुम्ही वडतातच आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही. समाजा इतकं स्थान तुम्हाला सुद्धा आहे. हा, माझ्या नजरेत लांब नाहीये, लांब काहीच नाही. फक्त ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि मी पुढे म्हणलो त्याच्यात आणखीन 2-3 शब्द ते घाला म्हणजे सगळा विषय संपला. ते म्हणले ठीक आहे जमतंय, जमलं. तेच आमचं ते तुम्हाला 24ला ओपन करणार आहे. तुम्ही म्हणाले की वाद निर्माण करणाऱ्यांना जरा आवरा, काय नेमकं? भाऊ आवडते त्यांना मग आता तुमच्यातर्फे ती सूचना घेणार का तुम्ही? कोणची वाद भुजबळ मी आधी बोलतच नाही. मी बोललो की मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबत मराठ्याचा बोलला तरी सोडणार नाही मी. भाऊ समोर सांगतो की आम्ही वाटा जाणार नाही कोणाच्या, आमच्या वाटा गेलेत विनाकारण तो माणूस गावागावात आंदोलन बदल जाऊन त्यांच्याशी चर्चा करा. आमच्याला तवाच मिळाल्या हे नाकारत नाही. फक्त ठरलंय त्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे ठरलंय तुम्हाला एखाद्या वेळेस जर त्यातली नसल माहिती तर जाऊ द्या, थोडाफार वेळ व्हायला तुम्ही त्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा. मला होऊन जाईल झटपट जिकडे. आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच. आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली. याचा अर्थ तुमचा 24चा वेळ आम्ही कपात नाही केलेला, करणार सुद्धा नाही करणार. आम्ही करणार बी नाही. वेळेचा काही विषय नाही, पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेले तुम्ही बघता, त्याला काही आम्ही काही लपवतोय का, काम होत नाहीये, सरकार काहीतरी मागे म्हणजे फिरतंय शब्द विषय नाही ना. आपल्याला मूळ मागणी आहे त्याच्यासाठी तर आमचं इतकं वेगाने काम चाललेलं. आम्ही इथं म्हणतोय फक्त की हे जे टीसीच्या बाबत दगा फटका झाला आरक्षणात होईल एवढं म्हणतो आम्ही. का होईल ते सांगतो की तुम्हीच ठरवलेलं आहे सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी. मला वाटतं त्या दिवशी सामंत साहेब होते, मामा होते, बच्चू भाऊ होते, त्याच्यामध्ये सावे साहेब होते, परत त्याच्यामध्ये हे होते धनंजय मुंडे साहेब होते, असे आणि काही सचिव पण होते, अधिकारी पण होते. सगळ्या समक्ष ते लिहून घेऊन चाललेले लेवल. मुख्यमंत्री साहेबांची ओळखी होती ते हे चिवटे साहेब. आता यांचं समोर ठरलं. आता आमचं काय राहिलं भाऊ, आमच्याकडे काय राहिलं. हा तुम्ही आलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरंच तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसात आला, परंतु आमच्याकडे काही राहिलंच नाही. आता ती बैठक 4 घंटे चालून लिहूनच घेतलेले खाडाखोड करून ह्यो शब्द बसणार नाही. आणि तिथले तुमच्या सोबतचे जे होते ज्येष्ठ काय म्हणून त्यांना हा त्यांनी ते काटछाट करायचे शब्द, ते म्हणजे शब्द बसत नाही. साहेब बरोबर आहे, तुम्ही सुद्धा स्वतः त्या दिवशी होते. हो हा, ते काटछाट सुद्धा केली. हो बरोबर. मग आमचं म्हणणं तेच, फक्त आलात ही चर्चा चांगली. उलट चांगलं राज्यात मेसेज आहे 2 महिन्यात कुणीच आलं नाही, तुम्ही किमान आलात. तुमच्या जवळ तुमचंच उत्तर आहे, बस एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण ते खूप काटछाट केलेलं आहे की तेच कायदा बनवणार आहेत. ते जे आलेले होते ना यांनीच पहिलं आरक्षण दिलेलं आयोगानं. तेच लोक त्यांचे इतकी काटछाट केलेली मी कधी बघितली नाही शब्दाची. मग आता हे आलात ही वेगळा मेसेज जाईल राज्यात की आले किमान समाजाशी चर्चा करतायत. 2 महिन्यात लक्ष दिलं नाही त्याचं ऐकून त्या एक बडबड करताय. दिलं नाही असं नाहीये, आमचं काम चालूच आहे ना. आम्ही तर 1 मिनिट थांबलो नाही ना, 1 दिवस थांबलो का, 8 दिवस काम चालूच आहे ना. पण समाजाला माहितच नव्हतं कुठपर्यंत आलंय, किती लाख नोंदी मिळाल्या, मीडियावर येतंय सगळं दिसतंय. शिंदे साहेबांचे अहवाल कुठे गेले, किती लोकांची छाननी केली, अधिकृत अहवाल नाही ना कोणचा नाही आला की इतक्या नोंदी सापडल्यात. हे काहीच नाही आलं भाऊ. हे तुमच्या माध्यमातून आज राज्याला कमीत कमी माहिती तर मिळाली. तुम्हाला माहिती सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही सांगते. आम्ही सांगणं म्हणजे काय होतं, शेवटी एक सामान्य माणूस सांगतो. पण आज तुम्ही आलात म्हणजे समाजाला की म्हणजे एवढं तरी माहिती झालं की इतक्या लाख नोंदी करायला लागले. मंत्रालयात सांगितलं, विधिमंडळाचे चीफने सांगितलं की इतक्या वेगाने काम चाललेलं सगळ्यांना माहिती असं. नाही, एक अधिकृत अशी घोषणा जर झाली ना, इतक्या नोंदी सापडल्या, परिवाराला इतका फायदा होणार आहे, परिवाराला त्याचा अशा पद्धतीचा लाभ होणार आहे, म्हणजे हे एक समाजावरचं समाजाच्या डोक्यात जाईल. सीएम साहेब बोलले पहिला, समाजाच्या डोक्यात जाईल काय झालंय. सीएम साहेब बोलले ना पहिला काही ना. तर समजा उदाहरणार्थ 54 लाख निघाल्या, मग आज नाव आहे असं करायचं, पण मला माहितच नाही. उदाहरणार्थ समाजाकडून एकदा तो डाटा सगळ्या राज्यभर माहीत झाला किंवा गाव काही ग्रामीण भागातल्याला काही कळत नाही सर. समजा त्यापेक्षा
ग्रामपंचायत यादी लागली. हा, त्यापेक्षा जर असं झालं ना की राज्यातली इतक्या नोंदी मिळाल्या, हे तुमचं नाव आलेलं आहे, ज्याला कळालंच नाही, कारण काही आमचा समाज खूपच अडाणी. मग काय केलं तर ते ग्रामपंचायतला म्हणा किंवा मग ते गावोगाव तुमचे अधिकारी जिथं तिथं ग्रामसेवक तलाठी की तुमचं आलेलं तुमचं पत्र काढून घ्या. किमान एक रोजच तो गावात असतो, नुसतं सांगायचं काम आहे फक्त ती, आणि तुमच्या परिवाराला हा फायदा होईल. मग ते आकडा होईल घेऊ मोठा की इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होईल, हे आकडा मोठा होईल आणि तुमच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल. आणि याला जोडून जे काय ठरलंय त्या दिवशी कागदावरती त्यानुसार सरकारला मान्य आहे. हो, सगळं समाज पूर्णचे पूर्ण काहीही होत नाही, काहीच होत नाही, पूर्ण समाज खुशी आहे सध्या ह्या नोंदी निघाल्यापासून. जे सत्य आहे ते फक्त काही जागेवर खूप जागेवर अन्याय होत केला गेला जाणून बुजून समानता शब्द वापरून दुई निर्माण करायची, पुढं हातपाय तोडीन टंगडे तोडीन असं काय बोलून हे करून समजा मग ते त्याच्यात जास्त ही होत गेली. शब्दाने शब्द वाटतो असतं बाकीचं सरकारनं नोंदीबाबत काम केलंय त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मराठवाड्यात काय जास्त